एएसओ पूर्व 2012 एएसओ पूर्व 2012 या परीक्षेमध्ये ते एका संख्येमध्ये त्याच संख्येचा 3/4 भाग मिळवून त्याची चारपट केली असता येणारी संख्या 126 येते. तर ती संख्या कोणती? पहा. आपण काय करायचं? ती संख्या x मानू असं म्हणायचं. ती संख्या x मानायची. पहा, गणित हे ना, हे नियम नि नियमबद्ध सोडवायचं असतं. आता विद्यार्थी काय करतात? हे पर्याय बघतात. एक संख्या आपण 28 घेऊ, तिचा 3/4 करू, ती चारपट करू, आलं का उत्तर आलं, झालं संपलं गणित. असं करायचं नसतं. म्हणजे पर्याय भरून उत्तर नेहमीच तुम्हाला येईल असं काही नसतं. त्यापेक्षा नियमाने मात्र गणित येणारच. जर तुम्ही गणित हे नियमाने सोडवलं, तर ते गणित येणार म्हणजे येणारच. असं पर्याय भरून प्रत्येक पर्याय भरत राहायचा. समजा एखादं छोटं गणित असलं, पर्याय भरून लगेच येईल. पण मोठं गुंतागुंतीचं गणित असलं, तर पर्याय भरून तसं येत नाही. मग त्यासाठी काय करायचं? नियमाने सोडवायचं. काय? एका संख्येमध्ये त्या संख्येचा 3/4 भाग मिळवला. मग ती संख्या x मानली का नाही? मग तिच्यामध्ये काय केलं? तिचा 3/4 भाग मिळवला. मग 3/4 x मिळवले. झालं. एका संख्येमध्ये x मध्ये तिचा 3/4 भाग मिळवून 3/4 मिळवला. त्याची चौपट केली. चौपट केली म्हणजे काय केलं याला? 4 ने गुणलं. 4 पट केली, 4 ने गुणलं असता 126 संख्या येते. म्हणजे उत्तर काय आलं? 126 आलं. असं येते. पहा गणित कसं बघा. एका संख्येमध्ये त्याच संख्येचा 3/4 मिळवून त्याची चौपट केली. मग संपूर्ण किमतीची चौपट केली तर 126 येतं. आता हे सोडवायचं. आता x अधिक 3/4 नीट बघा. x अधिक 3/4x तर असं काय करतं? x चा काही संबंध नाही. फक्त याचे सहगुणकांची बेरीज करतात. म्हणजे असे अक्षरांचे बेरीज करताना अक्षर आहे तसं एकदा मांडायचं. त्यांचे सहगुणक जे आहेत त्यांची फक्त बेरीज करायची असते. 1/1 अधिक 3/4 यांची बेरीज. हा 3/4 याचा सहगुणक आहे 1/1. उत्तर काय आलं बघा बरं. 4 एके 4 अधिक 3 एके 3 छेद 4 एके 4 उत्तर आलं 7/4. पण हे 7/4 नुसतं 7/4 मांडायचं नाही. 7/4 x मांडायचे. म्हणजे इथे आले 7/4x गुणिले 4 बरोबर 126 असं आलं. पहा, म्हणजे या दोघांची किंमत आली 7/4x. छेद सहगुणक नसला म्हणजे 1 असतो. किती असतो? 1. मग हा 1/1 सहगुणक आला आणि हे 3/4 त्यांची बेरीज केली. ती आली 7/4 आली. आता यांचा गुणाकार पाहता किती होईल? 7/4x गुणिले 4 बरोबर 126. 4 4 निघून गेले. उत्तर आलं 7x म्हणजे 126. म्हणून x म्हणजे आलं 126/7. म्हणून 7 एके 7 5 7 8 56. x ची किंमत काय आली? 18 आली. ती संख्या आली 18. पहा आता. 18 संख्या आहे. त्या 18 मध्ये तिचा 3/4 मिळवला. म्हणजे 18चे 3/4 मिळवले आणि त्याची चौपट केली. असं केलं गणित. पहा. म्हणजे 18 संख्या आहे. 18चे 3/4 केली, त्याची चौपट केली. उत्तर पहा किती होईल मग? हे 18 अधिक इथे बघा. बेदुने 4 92 18 27/2 आले. त्याची चौपट. मग 18 दुने 36. 36 अधिक 27 छेद 2. 18 दुने 36 अधिक 27 छेद 2 त्याची चौपट. 36 आणि 27 ची बेरीज करायची. 6 आणि 7 13 ह्याच्याला 1 3 आणि 3 6 63/2 त्याची चौपट. बे एके बे बे 2 4 63 गुणिले 2 उत्तर काय आलं? 126 आलं. मग ती संख्या मुळात 18 होती. 18चे 3/4 केले. उत्तर आलं याचं अशा पद्धतीने 126 आलं. आता जर तुम्ही पर्याय भरून बघितले असते तर तुम्हाला प्रत्येक वेळेस एवढं गणित करावं लागलं असतं. मग 28 नाही बसत, मग 15 घ्या, 15 घेऊन बघा, मग 32 घेऊन बघा. म्हणजे एवढं करत बसण्यापेक्षा गणित हे नियमाने सोडवायचं. ती संख्या x, तिचे 3/4x पट लायची, त्यांची बेरीज करायची, त्या 4 ने गुणायचं, समीकरण सोडवायचं. डायरेक्ट उत्तर येतं. म्हणजे जे उत्तर असतं ते डायरेक्ट उत्तर येतं. असं करायचं.
असं पर्याय भरून उत्तर शोधत बसायचं नसतं.